नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जालना आणि परभणी जिल्ह्याचा पीक विमा आता वाटप सुरू झालं आहे. जालना जिल्ह्यातील 2024मधील खरीप नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकाच ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर करण्यात आली होती. ज्या अंतर्गत ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 197 कोटी रुपये भरपाई मिळणार होती. मात्र यापैकी अजूनही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नसून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरनुसार भरपाई मंजूर झालेली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरनुसार भरपाई मंजूर झालेले नसल्याचे इथे दिसत आहे. मग शेतकऱ्यांना पैसे मिळतील का? शेतकरी वारंवार प्रश्न करतायत. मग उत्तर कोण? तर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये या चारही ट्रिगरच्या अंतर्गत भरपाई मंजूर झाली असून काही जिल्ह्यांमध्ये फक्त 3 ट्रिगर तर काही जिल्ह्यांमध्ये फक्त 2च ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळत आहे. हा जो काही नियम आहे हा नियम चुकीचा आहे. मात्र जालना जिल्ह्यातील एकाच ट्रिगरनुसार भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांचं याच्यामध्ये खूप नुकसान होत आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगरनुसार भरपाई मंजूर झालेली होती. त्यानुसार विमा कंपन्यांद्वारे राज्याने आपला हिस्साचा पहिला हप्ता शेतकऱ्यांसाठी पीक विमा कंपन्यांना दिल्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरच्या अंतर्गत जी काही मंजूर झालेली भरपाई होती ती भरपाई देण्यास सुरुवात झाली. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई राज्याने आपला जो काही दुसरा हप्ता होता तो दिल्याचेही इथे समजते. जालना जिल्ह्यातील खरीप हंगामात 2024मधील भरपाईपोटी याच्या अंतर्गत केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरच्या अंतर्गत भरपाई मंजूर झालेली असून 23 एप्रिलपर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 197 कोटी रुपयांचे पीक विमा भरपाई आता मंजूर झाली. मात्र अद्याप या भरपाईचे वाटप सुरू झाल्याने नसल्याने कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. म्हणजेच विमा कंपन्यांकडे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भरपाई प्रलंबित आहे. जालना जिल्ह्यातील काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई काढण्याचे काम सुरू आहे. म्हणजे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशनचं काम सुरू आहे. त्याची माहिती आता अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नसून किती कॅल्क्युलेशन आहे ते अजून दिसत नाही. दोन्ही ट्रिगरच्या अंतर्गत मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा जो काही दुसरा हप्ता होता तो कंपन्यांना दिल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये विमा हा डिपॉझिट केला जाणार आहे असं कृषी विभागाने परवाच स्पष्ट केलं आहे. आता पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024मधील पीक विमा भरपाईपोटी निश्चित करण्यात आलेलीची जी काही कामे आहे ती कामे अजून सुरू आहे. आता 23 एप्रिलपर्यंत 401 कोटी 46 लाख रुपयांची भरपाई मंजूर झालेली असून त्यापैकी 385 कोटी 21 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. तर उरलेले 16 कोटी 25 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता 2-3 दिवसामध्ये सुरू होईल असं कृषी विभागाने इथे स्पष्ट केलं आहे. आता खरीप हंगामातील 2024मधील भरपाईपोटी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरच्या अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे. जालना जिल्ह्याला फक्त एकच ट्रिगरच्या अंतर्गत तर परभणीला 2 ट्रिगरच्या अंतर्गत ही भरपाई शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे. 401 कोटी 46 लाख रुपयांची ही जी काही भरपाई आहे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरच्या अंतर्गत 101 कोटी 89 लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरच्या अंतर्गत 299 कोटी 57 लाख रुपयांची भरपाई आता शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. त्याच्यातनं जे काही वाटा आहे आता 401 कोटी 46 लाख रुपयांपैकी 23 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांची जी काही रक्कम होती ती खात्यामध्ये डिपॉझिट करण्याचं काम सुरू झालं आहे. 385 कोटी 21 लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू असून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरच्या अंतर्गत मंजूर झालेल्या 101 कोटी 89 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरुवात करण्यात येणार आहे. 86 कोटी 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा आत्तापर्यंत झाले. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरच्या अंतर्गत मंजूर झालेले 299 कोटी 57 लाख रुपयांपैकी 299 कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आले. आत्तापर्यंत 16 कोटी 25 लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांची प्रलंबित आहे. ती मिळणार कधी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे याचं जे काही काम आहे कॅल्क्युलेशन वगैरे या सगळ्या गोष्टी
अद्याप सुरू आहेत आणि काही दिवसांनी ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर डिपॉझिट होईल. विमा कंपन्यांना राज्याने आपला हिस्साचा जो काही पहिला हप्ता होता तो पहिला हप्ता स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरच्या अंतर्गत मंजूर झालेली जी काही भरपाई होती ती भरपाई शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देण्यास सुरुवात केली. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर राज्याने जो काही आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना आता हा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. परभणी जिल्ह्यातील काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई काढण्याचं काम सुरू आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांना काही दिवसांनी उपलब्ध करून देण्याचं कामही राज्य शासन करणार आहे. हे जे काही दोघं ट्रिगर आहे त्या ट्रिगरमधून मिळणारी जी काही भरपाई आहे ती राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा जो काही हप्ता आहे तो नक्कीच शेतकऱ्यांसाठी डिपॉझिट केला आहे असं सांगण्यात येत आहे. पण अद्यापही जरी तो डिपॉझिट केला आहे तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही आहेत. आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा शासनाकडून थट्टा करण्यात आलेली आपल्याला दिसते. अक्षरशः छत्रपती संभाजीनगरमध्ये जो काही पीक विमा वाटपास सुरुवात झाली, फक्त छत्रपती संभाजीनगरने ही तर बातमी छत्रपती संभाजीनगरची आहे, पण इतर जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे की जे काही गतवर्षी रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीच्या भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त 19 रुपये 16 पैसे आणि 27 रुपये 91 पैसे असे 2 शेतकऱ्यांच्या खात्यावर डिपॉझिट करण्यात आलं आहे, जे की या शासनाला अजिबात लाज वाटत नाही, अजिबात यांना शेतकऱ्यांची पडलेली नाही आहे. 16 रुपये ऐवजी त्या शेतकऱ्याला 160 रुपये तर तो कॅफेवाला ते पीक विमा भरण्यासाठी घेतो. त्याच्यानंतर कागदोपत्रांची जुळवाजुळव, त्याच्यानंतर पीक विमा येईल कधी असं वारंवार वाट पाहणारा, वारंवार विचारणारा शेतकऱ्याला तुम्ही 16 रुपये देते. हे जे काही पापं यांनी सुरू केलेत, हे जे काही थट्टा यांनी शेतकऱ्यांची लावली आहे, अक्षरशः यांना एवढे बेकार दिवस येतील. कारण की जो शेतकरी एवढा मरतोय, ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही जगताय, ज्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल तुम्ही खाताय, दुसरं पैसे तुम्ही खात नाही, सत्ता तुम्ही खात नाही, गाड्या घोड्या तुम्ही खात नाही, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल तुमच्या दारापर्यंत पोचतो, त्या मालाच्या जीवावर तुम्ही जगताय हरामखोरांनो, आणि 16 रुपये तुम्ही शेतकऱ्याला देताय. कुठं फेडणारी पापं? लाज वाटायला पाहिजे अक्षरशः भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेला की 16 रुपये अक्षरशः जमा कसे होता. मग जर 16 रुपये जमा होता तर शासनाचं काम आहे, कृषी मंत्र्याचं काम आहे की हे 16 रुपये आले कसे, आणि देताना विमा कंपन्यांना देखील लाज वाटायला पाहिजे की 16 रुपये द्यायचे कसे. निदान 1600 रुपये तरी 1600 तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला देत आहे आणि माझ्या शेतकऱ्याला 16 रुपये देत आहे. लाजा वाटायला पाहिजे अक्षरशः. बघूया अजून याच्यानंतर काय अपडेट येतो, कारण की हे तर काही सुधारणारं सरकार नाही आहे. ओके, निवडून लोकांनी दिलं आहे का EVMनी यांना निवडून दिलं आहे ते त्यांनाच माहिती. बघूया पुढे काही अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.